नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण नवीन प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणाचं नाव आहे कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किलला मराठीमध्ये म्हणतात संवाद कौशल्य. कम्युनिकेशन या शब्दाला काही ठिकाणी संप्रेषण असाही शब्द तुमच्या कानावर आला असेल, तर संप्रेषण याचा अर्थही कम्युनिकेशन असाच होतो. तर असं म्हटलं जातं की जगामध्ये जी माणसं यशस्वी झालेली आहेत त्यांच्याकडे इतर सर्व कौशल्यांबरोबर आणखी एक कौशल्य सातत्याने ते वापरतात, त्यांच्याकडे असतं, आणि त्या कौशल्याचं नाव आहे कम्युनिकेशन. तर असं हे संवाद कौशल्य आज आपण शिकणार आहोत. ITIच्या सर्व विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन स्किल हा एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये असलेला एक पाठ आहे आणि त्याचा अभ्यास आजच्या पाठामध्ये आपण करणार आहोत. तर पहिल्यांदा संवाद म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. व्हॉट इज कम्युनिकेशन? संवाद म्हणजे काय, कशाला संवाद म्हणतात, तर ते आपण पाहणार आहोत. संवाद म्हणजे काय? संवाद म्हणजे काय? व्हॉट इज कम्युनिकेशन? कशाला संप्रेषण म्हणायचं, कशाला संवाद म्हणायचा, तर त्याची व्याख्या आपण सर्वात आधी पाहू. त्याची डेफिनेशन पाहूया. तुम्हाला फळ्यावरती दिसेल द ऍक्ट ऑर प्रोसेस ऑफ युजिंग वर्ड्स, साऊंड्स, साइन्स ऑर बिहेवियर्स टू एक्सप्रेस ऑर एक्सचेंज इन्फॉर्मेशन ऑर टू एक्सप्रेस युअर आयडियाज, थॉट्स, फीलिंग्स एक्सेट्रा टू समवन एल्स. या व्याख्येप्रमाणे संवाद ही अशी प्रक्रिया आहे की त्यामध्ये वर्ड्स म्हणजे शब्द, साऊंड्स म्हणजे आवाज, साइन्स म्हणजे चिन्ह, बिहेवियर्स म्हणजे तुमचं वर्तन, तुमचं वागणं, एक्सप्रेस ऑर एक्सचेंज ते तुम्ही सादर करतात किंवा आदान प्रदान करतात. टू एक्सप्रेस युअर आयडियाज, थॉट्स, फिलिंग्स तुमच्या मनातले विचार, भाव, भावना या तुम्ही दुसऱ्यापर्यंत पोहोचवतात. किंवा ही जर तुम्हाला व्याख्या थोडी जड वाटत असेल तर अतिशय सोपी आणि सुलभ व्याख्या अशी आहे की संवाद म्हणजे तुमच्या मनातील विचार, भाव, भावना, फिलिंग्स या तुम्ही दुसऱ्यापर्यंत पोहोचवतात आणि दुसऱ्याकडून तुम्हाला काहीतरी प्रतिसाद येतो. या प्रक्रियेला संवाद असे म्हणतात. यातून तुमच्या लक्षात आलं असेल की दोन शब्द आहेत. एक आहे आदान आणि प्रदान. संवादाच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही तुमच्या फिलिंग्स, तुमचे विचार, तुमच्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवत असतात आणि त्याच्याकडून काही गोष्टी तुमच्यापर्यंत रिटर्न येत असतात. याला संवाद असं म्हणतात. मग नेमकी संवादाची ही प्रक्रिया कशी घडते ते आपण पाहूया की ही संवादाची प्रक्रिया नेमकी कशी घडते ते समजून घेण्यासाठी आपण बघूया संवादाची प्रक्रिया. कसा होतो संवाद हे समजून आपण घेणार आहोत. संवादाची प्रक्रिया. संवादाची प्रक्रिया कसा होतो संवाद? संवादाच्या प्रक्रियेमध्ये दोन घटक आवश्यक असतात. त्यातला पहिला घटक आहे सेंडर, ज्याला मराठीतून म्हणतात प्रेषक, जो संवाद करणारा असतो. आणि दुसरा एक घटक महत्वाचा असतो तो म्हणजे रिसिव्हर किंवा स्वीकारणारा. उदाहरणार्थ आता मी तुमच्याशी बोलतो आहे, मी सेंडर आहे, तुम्ही जे काय आहेत ते रिसिव्हर आहात. मग या दोघांच्या मध्ये आवश्यक असतं ते आहे माध्यम, ज्याला मीडिया असं म्हटलं जातं. जो सेंडर आहे तो माध्यम वापरतो आणि जो रिसिव्हर आहे त्याच्यापर्यंत संवाद जो काय आहे तो पोहोचवला जातो. या दोघांच्या मध्ये
आणखी एक गोष्ट असते ती असते मेसेज, ज्याला आपण संदेश असं म्हणतो. मी आता माझा संदेश काय आहे तर कम्युनिकेशन स्किल तुम्हा लोकांना शिकवणं हा माझा संदेश आहे. तर हा सेंडर मी आहे, माझा संदेश आहे कम्युनिकेशन स्किल. त्यासाठीचं माध्यम म्हणून मी तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. तुम्ही रिसिव्हर आहात आणि तुमच्याकडून मला काही प्रतिक्रिया येतील, काही सूचना येतील, किंवा तुम्ही फोन करून सांगाल किंवा आणखी कुठल्याही माध्यमातून काहीतरी प्रतिक्रिया याला इंग्रजीतून म्हणतात फीडबॅक तुमच्याकडून येईल. अशी संवादाची प्रक्रिया होते. आणि जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला, मी मागाशी म्हणालो आदान आणि प्रदान, ते कसं होतं तर मी जे काही आहे ते तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो आणि तुमच्याकडून मला काहीतरी फीडबॅक येतो. म्हणून संवादाला दुहेरी प्रक्रिया असं म्हणतात. दुहेरी कशी तर ही एक बाजू आहे आणि दुसरी ही एक बाजू आहे. म्हणून कम्युनिकेशन इज अ टू वे प्रोसेस. ही दोन बाजूंनी होणारी प्रक्रिया आहे. संवाद कधीही एक सरळ रेषीय होत नाही. संवादाची प्रक्रिया ही दुहेरी प्रक्रिया असते. यामध्ये काही ठिकाणी काही पुस्तकांच्या मध्ये तुम्ही एनकोड आणि डिकोड हे दोन शब्द ऐकले असतील. विशेषतः लष्कराचा जो संदेश जातो त्याच्यामध्ये एनकोडिंग आणि डिकोडिंग होतं. पण ढोबळ मानाने मला जो संदेश तुम्हाला आता सांगायचा आहे तो मी मेसेजच्या रूपाने एनकोड करतो आणि मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजतं, याला डिकोड असं म्हणतात. आणि त्यातून तुमच्या प्रतिक्रिया ज्या काय आहे त्या माझ्यापर्यंत पोहोचतात. अशी ही संवादाची दुहेरी प्रक्रिया आहे. मग आपण पुढे जाणार आहोत की संवादाचे कोणते प्रकार पडतात, संवादाचे प्रकार कोणते आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. संवादाचे प्रकार पुढे आपण बघूया. संवादाचे प्रकार. संवादाचे प्रकार, इन इंग्लिश टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. मग यामध्ये कोणकोणते संवादाचे प्रकार पडतात ते आपण पाहूया. पहिला जो काही संवादाचा प्रकार आहे तो असतो सेल्फ कम्युनिकेशन. स्वसंवाद, स्वतःशी होणारा संवाद. असं म्हणतात की ज्याचा स्वतःशी चांगला संवाद असतो त्याचे निर्णय चांगले होतात. किंवा रस्त्याने तुम्ही चालताना पाहिलं असेल की काही माणसं स्वतःशी बोलतात, तर त्या माणसांचा स्वतःशी संवाद होत असतो. किंवा ध्यान धारणा करणं हे काय आहे तर सेल्फ कम्युनिकेशन आहे, स्वतःशी केलेला तो संवाद आहे. आपण अनेकदा आपल्या स्वतःशी मनाशी बोलत असतो, स्वतःशी बोलत असतो, याला सेल्फ संवाद किंवा सेल्फ कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. दुसरा जो काही संवादाचा प्रकार आहे तो इंट्रापर्सनल कम्युनिकेशन. व्यक्तीचा संवाद, व्यक्ती व्यक्तीमध्ये जो संवाद होतो त्याला आपण इंट्रापर्सनल कम्युनिकेशन असं म्हणतो. आणि तिसरा जो काही संवादाचा प्रकार आहे तर त्याच्यामध्ये तिसऱ्या प्रकाराच्या मध्ये मास कम्युनिकेशन. याला जनसंवाद असं म्हणतात. जनसंवाद. सध्याचं जग तर जनसंवादाने भरलेलं आहे. टीव्ही, रेडिओ, होर्डिंग्स, बुक्स, इलेक्ट्रॉनिक मीडिया ही सर्व जी काही आहेत ती जनसंवादाची साधनं आहेत. आणि या जनसंवादाच्या साधनांमधून आपण माहिती जी काय आहे ती माहिती मिळवत असतो. तर हा जो काही भाग आहे तो मुख्यत्वे जे प्रकार आहेत ते 3 प्रकार आहेत संवादाचे, ते आपण पाहिले. या व्यतिरिक्तही काही संवादाचे प्रकार असतात जे तुमच्या अभ्यासक्रमाच्या मध्ये आहेत, ते आपण पाहूया. जे तुमच्या ITIच्या सिलेबसमध्ये म्हणजे एम्प्लॉयबिलिटी स्किलच्या सिलेबसमध्ये जे संवादाचे प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन मध्ये आपण हा पुढचा भाग पाहणार आहोत. आणि त्याच्यामध्ये
मी जसं म्हणालो की हे संवादाचे वेगवेगळे प्रकार पडतात. मग त्यातला पहिला आहे फॉर्मल कम्युनिकेशन. फॉर्मल कम्युनिकेशन. फॉर्मल कम्युनिकेशन या शब्दाचा अर्थ होतो औपचारिक संवाद. पहिला जो काही संवाद आहे तो आहे औपचारिक संवाद. औपचारिक संवाद. या संवादाच्या मध्ये औपचारिकता असते. आपण बाहेर जाणार आहात का, आपल्याला काही हवं आहे का, अशा प्रकारचे जे शब्द असतात त्यामध्ये औपचारिकता असते. कार्यालयीन जो संवाद असतो तो औपचारिक प्रकारचा संवाद असतो. यामध्ये तुम्हाला शब्द हे जपून वापरावे लागतात. तुमची देहबोली ही विशिष्ट पद्धतीने निवडलेली असते. तुमची भाषा विशिष्ट प्रकारची निवडलेली असते आणि त्यामध्ये एक साचेबद्धपणा असतो, ठरलेली एक चाकोरी असते. हा अशा प्रकारचा जो काही संवाद आहे तो औपचारिक संवाद मानला जातो. पुढचा जो काही आपल्याला संवाद बघायचा आहे तो आहे इनफॉर्मल कम्युनिकेशन. इनफॉर्मल कम्युनिकेशनला आपण म्हणतो अनौपचारिक संवाद. अनौपचारिक संवाद. अनौपचारिक संवादाच्या मध्ये अशी काही ठरलेली साचेबद्धता नाही. उदाहरणार्थ कुटुंबामध्ये होणारा संवाद, आपण आपल्या कुटुंबात भावांशी, बहिणीशी, आईशी, वडिलांशी जो मनमोकळा संवाद करत असतो त्या संवादाला आपण अनौपचारिक संवाद म्हणतो. किंवा मित्रांच्या मध्ये, वर्गामध्ये जे मित्र एकमेकांशी बोलत असतात, हसत असतात, खिदळत असतात, तोही संवाद होतो. परंतु त्या संवादामध्ये अशी कुठली औपचारिकता किंवा साचेबद्धपणा नसतो आणि म्हणून या संवादाला अनौपचारिक संवाद किंवा इनफॉर्मल कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर इंट्रापर्सनल कम्युनिकेशन. इंट्रापर्सनल कम्युनिकेशन आपण मागाशी पाहिलं की व्यक्तीशी संवाद करतो किंवा एक व्यक्ती हा अनेक व्यक्तींशी सुद्धा संवाद करू शकतो. त्याला इंट्रापर्सनल कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. पुढचा जो काही संवाद आहे, संवादाचा प्रकार आहे तो आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन याचा अर्थ होतो अशाब्दिक संवाद. अशाब्दिक संवाद. या संवादाच्या मध्ये शब्द नसतात. तुम्ही ते गाणं ऐकलं असेल, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. तर ज्यामध्ये शब्द नसतात आणि असं म्हटलं जातं की नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इज मोर पॉवरफुल दॅन व्हर्बल कम्युनिकेशन. मराठीतून याचा अर्थ असा की ज्या संवादामध्ये शब्द नसतात तो संवाद अधिक परिणामकारक असतो. कदाचित इथे तुम्हाला गडबड वाटू शकते. उदाहरणार्थ तुम्हाला सोपं सांगतो, अशाब्दिक संवादामध्ये तुम्ही असं चिन्ह रस्त्याने जर पाहिलं, असं चिन्ह तुम्ही रस्त्यावर पाहिलं तर या चिन्हातून तुम्हाला काय समजतं की हा स्पीड ब्रेकरचा साईन आहे, चिन्ह आहे. तुम्ही मोटरसायकल चालवताना जर असं चिन्ह तुम्ही पाहिलं तर तुमचा पाय आपोआप ब्रेककडे जातो, गाडीचा स्पीड तुम्ही कमी करतात. या ठिकाणी कुठलाही शब्द नाही, शब्द नाही, तुम्हाला कोणी सांगतही नाही, परंतु तुम्ही फक्त चिन्ह पाहतात आणि या चिन्हावरून तुम्हाला समजतं की आपल्याला गाडीचा स्पीड कमी केला पाहिजे, पुढे स्पीड ब्रेकर आहे. किंवा तुम्ही बसमधून प्रवास करत असाल आणि बाजूला वरात चालली असेल, संगीत वाजत असेल तर तुम्ही बसल्या जागेवर नाचायला लागता. हे तुम्ही नाचायला लागतात हे तुम्हाला कोणी सांगितलंय का? नाही. पण संगीत, नृत्य, चित्र, चिन्ह, हावभाव यातून जो संवाद होतो तो नॉन व्हर्बल प्रकारचा संवाद असतो. या ठिकाणी शब्द नसतात तरी सुद्धा समोरच्याला काय म्हणायचं आहे ते कळतं. अगदी तुम्ही असं खांदे जरी उडवले तरी त्याचा अर्थ होतो की तुम्हाला हे मत पटलेलं नाही, किंवा तुम्ही तोंड वाकडं केलं, हा असं जरी केलं तरी सुद्धा आपल्याला कळतं की याला ही गोष्ट आवडलेली नाही. म्हणजेच या संवादाच्या मध्ये नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये शब्द नसतात, शब्दांशिवाय तो संवाद होतो आणि तो अधिक परिणामकारक असतो असं मानलं जातं. पुढचा जो काही संवादाचा प्रकार आहे तो आहे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन.
हॉरिझॉन्टल शब्दाचा मराठीतून अर्थ होतो आडवा. मग या प्रकारच्या संवादामध्ये जे एकमेकांशी बोलणाऱ्या व्यक्ती आहेत त्या समान पातळीवरती आहे. उदाहरणार्थ, एका कार्यालयामध्ये क्लर्क असतील तर त्या क्लर्कमध्ये होणारा संवाद हा हॉरिझॉन्टल प्रकारचा संवाद आहे. शिक्षकांमध्ये होणारा संवाद हा हॉरिझॉन्टल प्रकारचा संवाद आहे. विद्यार्थ्यांमध्ये होणारा संवाद हा हॉरिझॉन्टल प्रकारचा संवाद आहे. एक समान व्यवसाय असणाऱ्या, एक समान धोरण असणाऱ्या माणसांचं जो काही कम्युनिकेशन होतं ते या आडव्या स्वरूपाच्या संवादामध्ये त्या ठिकाणी होत असतं. त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत व्हर्टिकल कम्युनिकेशन. व्हर्टिकल याचा अर्थ होतो उभा संवाद. ह्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या नीट समजून घ्या. उभा संवाद म्हणजे या प्रक्रियेत काय म्हणतं, एक हायरार्की आहे, पदसोपान, एक पदांची हायरार्की ठरलेली आहे. उदाहरणार्थ, एखाद्या ITIच्या शिक्षकाला जर अर्ज करायचा असेल रजेसाठी तर तो त्याच्या सुपरवायझरकडे, गटनिदेशकाकडे अर्ज करेल. गटनिदेशकांची शेरा होऊन ते उपप्राचार्याला, व्हाईस प्रिन्सिपलकडे अर्ज जाईल. नंतर तो प्रिन्सिपलकडे अर्ज जाईल आणि तो अर्ज मंजूर होईल. याला आपण व्हर्टिकल कम्युनिकेशन असं म्हणतो. तर काही ठिकाणी व्हर्टिकल कम्युनिकेशन बरोबर आणखी एक शब्द येतो, डाऊनवर्ड कम्युनिकेशन. जो वरच्या पदसोपानाकडे संवाद होत जातो त्याला व्हर्टिकल कम्युनिकेशन होतं. आणि समजा प्राचार्याने रजेचा अर्ज मंजूर केला तर तो उपप्राचार्याकडे येईल आणि पुन्हा तो खाली सुपरवायझरकडे येऊन तो शिक्षकाकडे येईल. याला डाऊनवर्ड कम्युनिकेशन असं सुद्धा म्हटलं जातं. परंतु हे दोन्ही जे काही संवाद आहे ते व्हर्टिकल या प्रकारामध्येच मोडतात. पुढचा जो काही संवाद आहे तो आहे डायगोनल कम्युनिकेशन. डायगोनल कम्युनिकेशन याचा अर्थ होतो गोलाकार संवाद. त्यानंतर पुढचं जे काही कम्युनिकेशनचा प्रकार आहे तो आहे ओरल कम्युनिकेशन. ओरल कम्युनिकेशन, ओरल शब्दाचा अर्थ होतो मौखिक. ओरल कम्युनिकेशन, मौखिक संवाद. ज्या संवादामध्ये बोललं जातं, एकमेकांशी बोललं जातं, या संवादाला ओरल कम्युनिकेशन असं म्हणतात. उदाहरणार्थ, वरिष्ठांनी एखाद्या कनिष्ठाला तोंडी सूचना देणं, शिक्षकाने विद्यार्थ्यांना समजून सांगणं किंवा विद्यार्थ्याने त्याची काही माहिती ही शिक्षकांना देणं, अशा प्रकारचा जो संवाद होत असतो हा मौखिक स्वरूपाचा आहे. आणि पुढचा जो काही संवाद आहे तो संवाद आहे रिटन कम्युनिकेशन. रिटन कम्युनिकेशनला म्हणतात लिखित संवाद. लिखित संवाद हा जो काही लिखित संवादाचा प्रकार आहे तो बेसिकली फॉर्मल कम्युनिकेशनचा भाग आहे. लेखी लिहून दिलं जातं. या संवादाच्या प्रक्रियेमध्ये उदाहरणार्थ शासकीय कार्यालयांमध्ये होणारा 90% संवाद हा लिखित स्वरूपाचा असतो. वरिष्ठ कार्यालयाला दिली जाणारी पत्र, कनिष्ठ कार्यालयाला दिली जाणारी पत्र, कर्मचाऱ्यांना दिली जाणारी पत्र, ही सर्व पत्र ही लिखित स्वरूपाच्या संवादाचा भाग असतो. तर अशा प्रकारे आज आपण संवाद म्हणजे काय, संवादाची प्रक्रिया कशी होते आणि त्याचबरोबर संवादाचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते आपण अभ्यासले आहेत. संवादातले अडथळे आणि इतर भाग आपण पुढच्या प्रकरणात पाहूया. तोपर्यंत नमस्कार.